नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुनने साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. अर्जुन साक्षीला आठवण करून देतो की तिने कोर्टामध्ये कसं आणि काय काय खोटं बोललेलं आहे. मुळात तिने सगळंच कोर्टामध्ये खोटं बोललेलं असतं. तो तिला प्रश्न विचारतो की तुम्ही त्या दिवशी खुनाच्या रात्री आश्रमामध्ये का गेल्या होत्या. साक्षी पुन्हा खोटं बोलते की मला काहीच माहीत नाही, मी आश्रमाच्या आत गेलेच नव्हते. मग माझ्या फोनचं लोकेशन रिपोर्ट खुनाच्या रात्री आश्रमाच्या आतमध्ये कसं काय दाखवतं हे मला खरंच माहीत नाही आहे. कदाचित टेक्निकल इश्यू असेल. तेव्हा अर्जुन जर हसतच म्हणतो की अहो, हे सगळे रिपोर्ट रिव्हेरीफाय केलेले आहेत आणि हे टेलिकॉम कंपनीने दिलेले आहेत. मग त्यावर साक्षी एक थाप मारते. मी प्रियाकडे पैसे मागण्यासाठी गेले होते. मी तिला तिच्या प्रोजेक्टसाठी काही उधार पैसे दिले होते, तेच मागण्यासाठी गेले होते. आमच्या दोघींमध्ये पैशाचा व्यवहार होता हे तुम्ही अगोदर पण सिद्ध केलंच आहे ना. आता प्रिया तर मनातून खूपच घाबरते. ती म्हणते ही साक्षी मला का ओढतीये, अशाने मी अडकेल. अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही स्वतःच तिकीटं मूवीची सर्वांसाठी काढून दिली आणि मग तुम्ही तिच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला. पण त्यावेळेस प्रियासुद्धा सिनेमासाठी गेली होती हे तुम्हाला माहिती होतं ना. साक्षी पुन्हा थाप मारते. खरं तर ते सगळे तिकीटं मी माझ्या एका ग्रुपसाठी काढले होते, पण अचानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला. मग मी काय करणार, म्हणून मग मी ते प्रियाला दिले. आता अर्जुन कोर्टाकडून एक स्पेशल परमिशन मागून घेतो की मला एकाच वेळी साक्षी आणि प्रिया या दोघींचीही उलट तपासणी घ्यायची आहे. तेव्हा दामिनी ऑब्जेक्शन घेते. मात्र अर्जुन विचारतो की तुमच्यामध्ये पैशामुळे वाद होते तरीसुद्धा तुम्ही एवढी महागडी तिकीटं प्रियाला दिली का. तेव्हा साक्षी म्हणते की हो, कारण एवढी महागाची तिकीट फुकट घेण्याइतकं लाचार आणि पैशाच्या बाबतीत हपापलेलं प्रियापेक्षा दुसरं कोणीच नव्हतं. साक्षीच्या या बोलण्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया रागातच म्हणते की शब्द जरा जपून वापरा साक्षी. साक्षी चिडूनच म्हणते काय वाईट बोलते का मी. तू तर अशी आहेस की फुकट मिळालेलं आईस्क्रीमसुद्धा चवीने खाशील. एवढ्या मोठ्या रकमेची तिकीटं मी जेव्हा तुला दिली ना, तेव्हा तू एकदाही नाही म्हणाली नाहीस. आणि असंही त्या तिकिटांचे पैसे घेण्याचा विचारसुद्धा मी केला नव्हताच. आपल्या घरामध्ये उरलेलं अन्न कसं आपण एखाद्या भिकाऱ्याला देऊन टाकतो, तशी ती तिकीटं मी तुला देऊन टाकली होती. प्रियासुद्धा रागातच म्हणते मी तुझ्याकडे स्वतः आले नव्हते तिकीटं मागायला. एकाच वेळेस तुझी एवढी सगळी तिकीटं विकली गेली नसती ना, म्हणून तू माझ्याकडे दिली असती. आता उगाच मास दाखवत उगाच वाटेल ते बोलू नकोस. आता इकडे सुमन नागराजला म्हणते ह्या भर कोर्टामध्ये अशा का भांडतायत या. तरीसुद्धा आपल्या तन्वीबद्दल तिचं असं बोलणं हे खूपच चुकीचं आहे. नागराज म्हणतो तू पहिल्यांदा आली आहेस ना कोर्टामध्ये, मग जरा शांत बस ना, बघ काय होतंय ते. त्या दोघींची अशी भांडणं पाहून जज साहेब म्हणतात की कोर्ट हे कोणतेही वैयक्तिक वाद ऐकून घेणार नाही. त्यानंतर दोघीही जज साहेबांना सॉरी म्हणतात. आता अर्जुन प्रियाला जायला सांगतो आणि साक्षीला प्रश्न विचारतो की आत्ता जो तुमचा वाद आहे तो फक्त कोर्टाला दाखवण्यासाठी होता का खरंच तुमच्यामध्ये असा काही वाद आहे. साक्षी म्हणते की नाही, या प्रियासारख्या मुलीशी मी आयुष्यामध्ये कधीच मैत्री करू शकत नाही. अर्जुन म्हणतो तरीसुद्धा तुम्ही अशीच दान करून टाकली ती तिकीटं. ठीक आहे, मान्य आहे की तुमचं मन खूप मोठं आहे, पण सिनेमाची तिकीटं बरोबर खून झाला त्याच दिवसाची आहेत. हा योगायोग आहे का प्री प्लॅन आहे. त्या रात्री तुम्हाला आश्रमात जायचं होतं, तुम्हाला रिकामा पाहिजे होता आश्रम, म्हणून तुम्ही हे सगळं घडून आणलं. दामिनी ऑब्जेक्शन घेते. तेव्हा अर्जुन पुन्हा दुसरा प्रश्न विचारतो की मिलॉर्ड, मिस साक्षी यांनी मला अजूनही सांगितलं नाही की त्या दिवशी त्या आश्रमामध्ये कशाला गेल्या होत्या. साक्षीला तर काय बोलावं काही सुचत नाही. अर्जुन साक्षीला 4 ऑप्शन देतो. पहिला ऑप्शन म्हणजे तुम्हाला असं वाटलं की बाहेर गार्डन आहे, खूप छान आहे आणि ते सार्वजनिक आहे म्हणून तिथे फेरफटका मारावा, म्हणून तुम्ही गेला होतात का. ऑप्शन बी, चालून चालून तुम्हाला खूप दम लागला, घशाला कोरडं पडली म्हणून आतमध्ये गेला होतात का. ऑप्शन सी, आश्रमाच्या बागेतील फुलांच्या सुगंधाने तो खूप छान आला म्हणून तुम्ही आतमध्ये गेलात का. आणि ऑप्शन डी म्हणजे आश्रमातील सगळ्यांना बाहेर घालून आश्रमामध्ये तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून तुम्ही आतमध्ये गेलात. आता प्रिया मात्र चांगलीच घाबरलेली असते. साक्षीसुद्धा खूप घाबरलेली असते की तिने बरोबर मेन कारणच सांगितलेलं असतं. महिपतलासुद्धा काय चाललंय काहीच कळत नसतं. तोसुद्धा खूप मनातून चिडलेला असतो. पण दामिनी ऑब्जेक्शन घेते. मात्र जज म्हणतात की दामिनी देशमुख मॅडम, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना बोलून तरी द्या.
अर्जुन जज साहेबांना थँक्यू म्हणतो आणि दामिनीला म्हणतो की काय दामिनी मॅडम, आज तुम्ही तुमच्या आशिराला छानसं शिकून आणलं नाही का? म्हणजे माझ्या प्रश्नाची काय उत्तरं द्यायची आहेत ना, त्यांना नीट आठवतच नाही आहेत. तेव्हा सगळे कोर्टातले जमलेले हसत असतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. साक्षी आणि प्रिया या दोघींमध्येच वाद होतात आणि प्रिया स्वतःच कबुली देते की साक्षीने गोळी चालवली आहे. हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.